नमस्कार विद्यार्थी मित्र, मी कल्पना खानविलकर फ्रॉम पुष्कराज क्लासेस. आज आपण पाहत आहोत लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स मधला प्रॅक्टिस सेट 1.5. 1.5 मध्ये आपण वर्ड प्रॉब्लेम पाहणार आहोत. वर्ड प्रॉब्लेम मध्ये आपल्याला वर्ड टू कंडिशन्स असतात. टू कंडिशन्स आपण इक्वेशन्स रूपात लिहायच्या आणि ते दोन इक्वेशन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे असतात. त्यातला फर्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. आपल्याला दिलेलं आहे टू नंबर्स डिफर बाय 3. The sum of twice the smaller number and thrice the greater number is 19. Find the number. मग आपण काय करूयात इथे आन्सर ग्रेटर नंबरला आपण x मानूयात, स्मॉलर नंबरला y मानूयात. लेट द ग्रेटर नंबर बी x अँड द स्मॉलर नंबर बी y. मग बाय फर्स्ट कंडिशन काय दिलेली आहे आपल्याला? टू नंबर डिफर बाय 3. मग आपलं इक्वेशन कसं तयार होणार? x मायनस y इज इक्वल टू 3. डिफर्स आलं तर मायनस करायचं. आता सेकंड कंडिशनकडे जाऊयात आपण. सेकंड कंडिशन काय आहे? द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर. ट्वाइस म्हणजे काय? 2 टाइम. स्मॉलर नंबर आपला आहे y, मग होणार 2y अँड द थ्राइस द ग्रेटर नंबर. थ्राइस मीन्स 3 टाइम, मग 3x. मग इक्वेशन्स आपलं कसं तयार होणार? 3x प्लस 2y इज इक्वल टू 19. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 2. आता हे दोन इक्वेशन्स आपण सॉल्व्ह करूयात. सॉल्व्ह करण्यासाठी कोइफिशियंट आपल्याला सेम करावं लागेल. त्यासाठी आपण काय करूयात? इक्वेशन्स 1 ला 2 ने मल्टिप्लाय करूया. मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 2. मग आपलं इक्वेशन कसं तयार झालं? 2x मायनस 2y इज इक्वल टू 6. इक्वेशन्स 2 आणि 3 चे आपल्याला ऍडिशन करावी लागेल कारण y चे कोइफिशियंट सेम आहेत. ऍडिंग इक्वेशन्स 2 अँड 3. आपण परत इक्वेशन्स लिहूया. 3x प्लस 2y इज इक्वल टू 19 प्लस 2x मायनस 2y इज इक्वल टू 6. यांची ॲडिशन केल्यानंतर आपल्याला मिळेल 2 प्लस 3 5x इज इक्वल टू 19 प्लस 6 आपल्याला मिळतात 25. मग x इज इक्वल टू काय होणार? 25 अपॉन 5. तर x ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 5. y काढण्यासाठी आपण x ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्ये पुटअप करूयात. तर इक्वेशन्स आपलं काय होणार? Put x is equal to 5 in equations 1. म्हणून x ची व्हॅल्यू आपण 5 पुटअप केली इक्वेशन 1 मध्ये. मायनस y इज इक्वल टू 3. आपल्याला y मिळाला 5 मायनस 3 इज इक्वल टू y. y ची किंमत मिळाली आपल्याला 2. म्हणजेच आपल्याला रिक्वायरी जे दोन नंबर आहेत ते कुठले मिळाले आपल्याला? 5 अँड 2. आता सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? कम्प्लीट द फॉलोइंग. इथं आपल्याला एक रेक्टँगल दिलेला आहे. रेक्टँगलचे लेंथ आपल्याला एक इक्वेशन मध्ये दिलेले आहेत, ब्रीथ इक्वेशन मध्ये दिलेले आहेत आणि एक्स आणि वाय ची व्हॅल्यू फाइंड करायला सांगितलेत. आणखीन एक क्वेश्चन. आता सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? कम्प्लीट द फॉलोइंग. इथं आपल्याला एक रेक्टँगल दिलेला आहे. रेक्टँगलचे लेंथ आपल्याला एक इक्वेशन मध्ये दिलेले आहेत, ब्रीथ इक्वेशन मध्ये दिलेले आहेत आणि एक्स आणि वाय ची व्हॅल्यू फाइंड करायला सांगितलेत. आणखीन एक क्वेश्चन दिलेला आपल्याला फाइंड माय पेरिमीटर अँड एरिया. तर मग आपल्याला काय करावं लागेल? अगोदर त्याची लेंथ आणि ब्रीथ हे दोन्ही फाइंड करावं लागेल. लांबी आणि रुंदी शोधावी लागेल. त्याच्यानंतर त्याची परिमिती आणि आपल्याला क्षेत्रफळ शोधता येईल. आपण काय करूयात? आपल्याला काय माहिती आहे की रेक्टँगलचे अपोजिट साइड्स हे इक्वल्स असतात. मग आपण आन्सरमध्ये बघूया. द अपोजिट साइड ऑफ द रेक्टँगल्स आर इक्वल. विरुद्ध बाजू आयताच्या कशा असतात? सेम असतात. मग आपल्याला लांबी कोणती इथे? 2x प्लस y प्लस 8 आणि दुसरी समोरची लांबी कोणती दिलेली आहे? इज इक्वल 4x मायनस y. हे दोन्ही सेम आहेत. मग हे सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला काय मिळते? आपण व्हेरिएबल एका बाजूला घेऊयात, नंबर्स एका बाजूला घेऊयात. 2x मायनस 4x प्लस y इज इक्वल टू मायनस 8. आपल्याला मिळालं मायनस 2x प्लस 2y इज इक्वल टू मायनस 8. तर याला आपण मायनस 2 ने डिवाइड करूयात. तर इक्वेशन मिळेल आपल्याला x मायनस y इज इक्वल टू 4. हे फर्स्ट इक्वेशन मिळालं. त्याचप्रमाणे आता आपण ब्रीथ बघूया. रुंदी किती आहे आपल्याला? 2y आणि x प्लस 4 दिलेली, म्हणजे हे दोन्ही सेम दाखवायचेत आपल्याला. ही सेकंड कंडिशन. मग 2y इज इक्वल टू x प्लस 4. मग आपल्या ब्रीथचं इक्वेशन कसं होईल? मायनस एक्स
प्लस 2y इज इक्वल टू 4 हे सेकंड इक्वेशन मिळालं. आपण इक्वेशन 1 अँड 2 ची काय करूयात, ॲडिशन करूया. ॲडिंग इक्वेशन 1 अँड 2, x मायनस वाय इज इक्वल टू 4 मायनस एक्स प्लस 2y इज इक्वल टू 4. तो x कॅन्सल होईल, तो y ची किंमत मिळेल आपल्याला 8. y म्हणाला 8. मग आपण काय करूयात, y ची किंमत इक्वेशन 1 मध्ये टाकूयात. पुट y इज इक्वल टू 8 इन इक्वेशन 1. x मायनस 8 इज इक्वल टू 4. मग x इज इक्वल टू 8 प्लस 4 इज 4. x इज इक्वल टू मिळाला आपल्याला 12. मग लेंथ पाहूयात आपण. लेंथ ऑफ द रेक्टँगल 2x प्लस वाय प्लस 8 2. x ची किंमत आपण 12 पुटअप केली, y ची किंमत आपण प्लस 8 लिहिली आणि 8 म्हणजेच 12 2 जार 24 प्लस 8 प्लस 8 16. टोटल मिळाली आपल्याला 40. ब्रीथ ऑफ द रेक्टँगल आहे 2y म्हणजेच 2 इंटू 8 इज इक्वल टू 16. आता सेकंड क्वेश्चन मध्ये आता आपल्याला ब्रीथ मिळाली, रेक्टँगलचे लेंथ आपल्याला एक इक्वेशन मध्ये ऑफ द रेक्टँगल ब्रीथ इक्वेशन मध्ये दिलेला आहे आणि ब्रॅकेट एल. ओके, आता आपल्याला लेंथ अँड ब्रीथ मिळाली, लांबी रुंदी मिळाली. तर आपल्याला आयताची परिमिती विचारली, पेरिमीटर ऑफ द रेक्टँगल. मग फॉर्म्युला काय आपला 2 इन ब्रॅकेट एल प्लस बी. मग 2 एलची व्हॅल्यू मिळाली 40 प्लस बी आहे आपला 16. 40 प्लस 16 56 इंटू 2 आपल्याला आन्सर मिळालं 112 युनिट. एरिया ऑफ द रेक्टँगल पाहूयात. एरियाचा काय फॉर्म्युला आहे आपला एल इंटू बी, लांबी गुणिले रुंदी. मग एल आहे आपला 40 इंटू बी आहे 16. मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला आन्सर मिळालं 640 स्क्वेअर युनिट. थर्ड सम बघूयात. द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. If we double the age of the father and add to the age of his son, the sum is 95. Find their present age. आपल्याला तर मुलाचं आणि वडिलांच्या वयाचं रिलेशन दिलेले आहे इथे, त्याचे आपल्याला इक्वेशन तयार करायचे आहेत. मग आपण काय करूयात, वडिलांचं वय x वर्ष आणि मुलाचं वय y वर्ष मानूयात. लेट द प्रेझेंट एज ऑफ फादर बी x इयर अँड द सन बी y इयर. मग बाय फर्स्ट कंडिशन काय दिलेली, द सम ऑफ फादर एज म्हणजे x अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन म्हणजेच काय 2y इज 70. आपलं इक्वेशन फर्स्ट काय तयार झालं, x प्लस 2y इज इक्वल टू 70. आता सेकंड कंडिशन बघूयात आपण. सेकंड कंडिशन काय दिलेली, इफ वी डबल द एज ऑफ द फादर्स अँड. आता डबल द एज ऑफ फादर म्हणजेच किती होणार आपल्याला 2x होणार अँड ॲड इट टू द एज ऑफ हिज सन म्हणजे सनचं किती आहे आपलं y. द सम इज 95. इक्वेशन काय तयार झालं, x प्लस वाय इज इक्वल टू 95. आता इक्वेशन्स आपण कोएफिशियंट सेम करण्यासाठी इक्वेशन्स 1ला 2 ने मल्टिप्लाय करू म्हणजे एक्सचे कोएफिशियंट सेम होतील. मग मल्टिप्लाय इक्वेशन 1/2. इक्वेशन काय मिळेल आपल्याला 2x प्लस 4y इज इक्वल टू 140. त्याला आपण थर्ड नंबर देऊयात. मग आता इक्वेशन 2 अँड 3 यांचे कोएफिशियंट सेम झालेत, साइन सेम आहे म्हणून त्यांचं काय करावं लागेल आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागेल. मग आपण काय करूयात, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 3. मग थर्ड इक्वेशनचं आधी लिहावं लागेल 2x प्लस 4y इज इक्वल टू 140 मायनस 2x प्लस y इज इक्वल टू 95. आपण सबट्रॅक्शन करतोय म्हणून सेकंड इक्वेशनचे साइन चेंज होतील आणि
एक्स एक्स कट होईल, आपल्याला मिळाला 3y इज इक्वल टू 45. मग वायची किंमत आपल्याला मिळाली 45/3. तर y इज इक्वल टू मिळाला आपल्याला वायची किंमत मिळाली आपल्याला 15. तर आपण काय करूयात, वायची किंमत आपण इक्वेशन नंबर कोणत्यामध्ये टाकूयात, तर 1 मध्ये टाकूयात. मग आपल्याला मिळाला x, तर वायची किंमत 1 मध्ये टाकल्यावर मिळेल आपल्याला x प्लस 2. एक्सची किंमत आहे वायची किंमत आहे 15 इज इक्वल टू 70. मग x प्लस 15 इंटू 2 आहे 30 इज इक्वल टू 70. तर मग x इज इक्वल टू हा 70, 30 इकडचा प्लस तिकडे मायनस झाला, तर एक्सची किंमत मिळाली आपल्याला 70. एक्सची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 70 आणि वायची किंमत मिळालेली आपल्याला 15. म्हणजेच द प्रेझेंट एज ऑफ द फादर अँड हिज सन आर 40 अँड 15. वडिलांना फोर्थ सम बघूया. The denominator of a fractions is 4 more than twice its numerator. Denominator become 12 times the numerator if both the numerator and the denominator are reduced by 6. Find the fraction. आता आन्सर बघूयात. आता आपल्याला इथे काय करावं लागेल की इथे फ्रॅक्शन विचारलं आहे, म्हणजे आपल्याला न्यूमरेटर x आणि डिनॉमिनेटर आपण y सपोज करूयात. मग आपल्याला काय लिहावं लागेल, लेट द न्यूमरेटर्स ऑफ फ्रॅक्शन्स बी x अँड द डिनॉमिनेटर बी y. बाय फर्स्ट कंडिशन, काय फर्स्ट कंडिशन आपली, द डिनॉमिनेटर्स ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन ट्वाइस द न्यूमरेटर. आता 4 मोर दॅन म्हणजेच काय, 4 प्लस ट्वाइस द न्यूमरेटर आहे आपला x, म्हणजे 2x होणार. आणि कशाच्या बरोबर दिले, डिनॉमिनेटर. मग आपलं इक्वेशन कसं तयार होणार, मग बाय फर्स्ट कंडिशन आपलं इक्वेशन तयार होईल y इज इक्वल टू 4 प्लस 2x. आपण काय करूयात, व्हेरिएबल्स एका साईडला नेऊयात. मग इक्वेशन तयार होईल आपलं 2x मायनस y इज इक्वल टू -4. आता आपण दुसऱ्या इक्वेशनकडे जाऊयात. सेकंड कंडिशन काय दिलेली आपली, द डिनॉमिनेटर्स बिकम 12 टाइम. 12 टाइम म्हणजेच काय, 12 ने मल्टिप्लाय करावे लागेल. कशाला, न्यूमरेटर इफ बोथ द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर रिड्यूस बाय 6. आता न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला रिड्यूस म्हणजेच काय करायचं, मायनस करायचं आपण. न्यूमरेटर म्हणजेच x -6 आणि y -6. मग आपल्याला आणि 12 टाइम द न्यूमरेटर, मग न्यूमरेटर आपला काय होणार, 12 इंटू x -6. मग आपल्याला काय झालं, y -6 इज इक्वल टू 12 इन ब्रॅकेट x -6. हे समजलं तुम्हाला कसं आलं ते. मग आता आपल्याला काय करावं लागेल, हे इक्वेशन आपल्याला सिम्प्लिफाय करावं लागेल. मग y -6 इज इक्वल टू झालं आपल्याला 12x मायनस. आता काय करूया आपण, व्हेरिएबल्स एका साईडला नेऊयात आणि आपण नंबर्स एका साईडला नेऊयात. म्हणजेच काय झालं आपलं, 12 - 6 इज इक्वल 72 - 6 इज इक्वल 12x मायनस y. मग 12 - 6 आपले किती झाले, 72 - 6 झाले आपले 66 इज इक्वल टू 12x मायनस y झाले. हे झालं आपलं सेकंड इक्वेशन. हे आपल्याला मिळालं, म्हणजेच काय होईल सेकंड इक्वेशन आपलं, 12x मायनस y इज इक्वल टू 66. आता फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन आपण कम्पेअर केलं, तर इथे आपल्याला y आणि त्याचे विथ सिम्बॉल सेम आहे. आपल्याला काय करावं लागेल, दोघांचं सबट्रॅक्शन करावं लागेल. मग आपण काय करूयात, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. मग कसं तयार होईल, आपलं इक्वेशन अगोदर 2 लिहावं लागेल. 12x मायनस y इज इक्वल 66 मायनस 2x मायनस y इज इक्वल टू -4. मग काय होईल, आपले सेकंड इक्वेशनचे सगळे काय होतील, साइन चेंज होतील आणि आपलं आन्सर काय येईल, 12x मायनस 2x. मग आपलं झालं इथे 10x आणि y काय हो झाला, कट झाला आणि 66 प्लस 4 किती झाले आपले 70. मग आपला x किती होणार, x साठी आपल्याला काय करावं लागेल, x इज इक्वल टू 70/10.
म्हणजे झालं आपली एक्सची व्हॅल्यू आली आपली 7. आता आपल्याला काय करायचं आहे, वाय शोधायचं आहे. वायसाठी आपल्याला काय करावं लागेल, एक्सची व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन 1 मध्ये किंवा 2 मध्ये पुटअप केली तरी चालेल. आपण काय करूयात, एक्सची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्ये टाकूयात. पुट एक्स इज इक्वल टू 7 इन इक्वेशन 1. मग इक्वेशन 1 मध्ये टाकल्यानंतर काय मिळेल आपल्याला, 2 एक्सची व्हॅल्यू 7 मायनस वाय इज इक्वल टू -4. मग मिळालं आपल्याला 14 मायनस वाय इज इक्वल टू -4. वायची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल, 14 प्लस 4 इज इक्वल टू वाय. म्हणजेच आपल्याला मिळालं वाय इज इक्वल टू 18. आता मग आपला फ्रॅक्शन काय होईल, गिव्हन फ्रॅक्शन आपला काय होता, एक्स अपॉन वाय म्हणजे 7 अपॉन 18. हा झाला आपला फिफ्थ सम बघूयात. 2 टाइप ऑफ बॉक्सेस A, B are to be placed in truck having capacity 10 ton. When 150 boxes of type A and 100 boxes of type B are loaded in a truck, it weighs 10 ton. But when 260 boxes of type A are loaded in a truck, it can still accommodate 40 boxes of type B. So that it is fully loaded. Find the weight of each type of boxes. आता इथे आपल्याला 2 टाईपचे बॉक्स दिलेले आहेत, त्यांनाच आपण त्याचं वेट विचारलेलं आहे आपल्याला. मग टाईप ऑफ ए चा आपण एक्स केजी वेट मानूयात आणि बी टाईपच्या बॉक्सचा आपण वेट वाय केजी मानूयात. आन्सर बघूयात. लेट द वेट ऑफ बॉक्स ऑफ टाईप ए बी एक्स केजी अँड टाईप बी बी वाय केजी. मग 1 टन इज इक्वल टू किती असतं, 1000 केजी. तर 10 टन इज इक्वल टू किती असतील, 10,000 किलोग्रॅम. आता बाय फर्स्ट कंडिशन पाहूयात. फर्स्ट कंडिशन काय दिलेली आहे आपल्याला, ए टाईपचे किती बॉक्सेस आहेत, 50 बॉक्सेस आहेत. वेन 150 बॉक्सेस ऑफ टाईप ए अँड 100 बॉक्सेस ऑफ टाईप बी. म्हणजेच आपलं कसं होणार आहे, 150x प्लस 100y इज इक्वल टू आपल्याला सांगितलेलं आहे त्याची कॅपॅसिटी कितीची आहे, 10 टनची. म्हणजे तिथे किती इज इक्वल किती येणार, 10,000 येणार. आता हे इक्वेशन आपण सिंपल फॉर्ममध्ये करण्यासाठी आपण याला कितीने, 50ने त्याला डिवाइड करूयात, 50ने भागूयात. मग आपलं इक्वेशन काय होईल, 3x प्लस 2y इज इक्वल टू 200. याला आपण फर्स्ट नंबर देऊयात. त्यानंतर आपण सेकंड कंडिशन बघूयात. बाय सेकंड कंडिशन. सेकंड कंडिशन काय दिलेली आहे आपल्याला, 260 बॉक्सेस ऑफ टाईप ए अँड 40 बॉक्सेस ऑफ टाईप बी. मग इक्वेशन कसं तयार होईल आपलं, 260x प्लस 40y इज इक्वल टू 10,000. कॅपॅसिटी त्याची तितकीच फुल्ली लोडेड होतात, म्हणजे 10,000च येणार इथे. याला आपण सिम्प्लिफाय करण्यासाठी काय करूयात, 20ने याला डिवाइड करूयात. म्हणजे आपल्याला इक्वेशन मिळेल 13x प्लस 2y इज इक्वल टू 500. हे इक्वेशन 2 मिळालं. इथे वायचे कोइफिशियंट सेम आहेत आणि सिम्बॉल पण सेम आहेत, म्हणून ह्या 2 इक्वेशनचं सबट्रॅक्शन करावं लागेल. दोन्हींचं वजाबाकी करूयात. मग सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. सेकंड इक्वेशन लिहूया, 13x प्लस 2y इज इक्वल टू 500 मायनस फर्स्ट इक्वेशन आहे आपलं 3x प्लस 2y इज इक्वल टू 200. आता सबट्रॅक्शन केलं त्याच्यामुळे काय होणार, सेकंडचे आपले साईन चेंज होतील. म्हणजे सेकंड इक्वेशनचे साईन चेंज झाले. मग 2y कॅन्सल, 13x मधून 3x गेले, झाले 10x इज इक्वल टू मिळाले आपल्याला 300. मग एक्सची व्हॅल्यू कशी मिळेल आपल्याला, x इज इक्वल टू 300 अपॉन 10. आपल्याला x मिळाला 30. ओके. आता x मिळाल्यानंतर y फाइंड करण्यासाठी आपण काय करूयात, पुट x इज इक्वल टू 30 इन इक्वेशन 1. मग 3 इंटू 30 प्लस 2y इज इक्वल टू झाले 200. तर 33 are 90 प्लस 2y इज इक्वल टू 200. देअरफॉर 2y इज इक्वल टू 200 मायनस 90. म्हणजेच 2y इज इक्वल टू 200 मधून 90 गेले, आपले मिळाले 110. y इज इक्वल टू 110 अपॉन 2. म्हणजेच y ची किंमत मिळाली आपल्याला 55.
म्हणजे आता आपल्याला आन्सर मिळालं, द वेट ऑफ बॉक्स ए इज 30 किलोग्रॅम अँड दॅट ऑफ द बी बॉक्स इज 55 किलोग्रॅम. ए प्रकारच्या बॉक्सची आपल्याला वजन मिळालं 30 किलोग्रॅम आणि बी टाईपच्या बॉक्सचं वजन मिळालं आपल्याला 55 किलोग्रॅम. 6 सम बघूया. Out of 1900 kilometer, we shall travel some distance by bus and some by aeroplane. Bus travels with average speed 600 km per hour and the average speed of aeroplane is 700 km per hour. It takes 5 hours to complete the journey. Find the distance we shall travel by bus. आता इथे विशालने किती डिस्टन्स कव्हर केलेलं आहे तर आपल्याला मिळाले 1900 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलेले, हे एक महत्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट, विशालने काही अंतर हे बसने कव्हर केलंय आणि काही अंतर एरोप्लेनने, तेच आपल्याला विचारले. तर मग आपल्याला काय करावं लागेल, बसने कव्हर केलेलं अंतर आपल्याला x किलोमीटर मानावं लागेल आणि एरोप्लेनने कव्हर केलेलं डिस्टन्स हे y किलोमीटर मानावं लागेल. मग लेट द डिस्टन्स we shall travel by bus be x किलोमीटर and by aeroplane be y किलोमीटर. विशालने बसने x किलोमीटर अंतर कापलेलं आहे आणि विमानाने y किलोमीटर अंतर कापलेलं आहे. तर मग आपलं इक्वेशन फर्स्ट तयार कसं होईल, बाय फर्स्ट कंडिशन x प्लस y इज इक्वल टू 1900. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1. आता आपल्याला काय माहिती आहे, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड हे माहिती आहे, म्हणजेच वेळ बरोबर अंतर छेद वेग. त्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला जर बसने ट्रॅव्हल केलेलं किती वेळ बसने ट्रॅव्हल केले हे शोधायचं असेल तर काय मिळेल या फॉर्म्युल्यानुसार, तर टाइम रिक्वायर्ड टू कव्हर x किलोमीटर बाय बस इज इक्वल टू x अपॉन 60 आवर. त्याचप्रमाणे time required to cover y kilometer by aeroplane which is equal to y upon 700 hour. बाय सेकंड कंडिशन्स आपल्याला काय इक्वेशन तयार होईल आपलं बाय सेकंड कंडिशन यानुसार x अपॉन 60 प्लस y अपॉन 700 इज इक्वल टू 5. आपण काय करूयात, क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात. मग आपल्याला मिळेल 700x प्लस 60y अपॉन 60 इंटू 700 इज इक्वल टू 5. आपण 60 इंटू 700 दुसऱ्या साईडला आपण काय करूयात, मल्टिप्लाय करूयात. मग आपलं इक्वेशन होईल 700x प्लस 60y इज इक्वल टू 5 इंटू 60 इंटू 700 होईल. मग आपण या प्रत्येक टर्मला काय करूयात, 10ने आपण त्याला डिव्हाइड केलं तर आपल्याला मिळेल 70x प्लस 6y इज इक्वल टू 21,000. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 2. काय झालं, इक्वेशन नंबर 2. मग आता आपल्याला कोएफिशियंट सेम आहेत का ते चेक करावं लागेल इक्वेशन 1 आणि 2चं. त्यासाठी आपल्याला इक्वेशन 1ला आपण काय करूया, 6ने मल्टिप्लाय करूया. मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 6. मग 6x प्लस 6y इज इक्वल टू 11,400. त्याला इक्वेशन नंबर दिलं 6. मग सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 3. इक्वेशन 3 काय आहे आपलं, 70x प्लस 6y इज इक्वल टू 21,000 मायनस 6x प्लस 6y इज इक्वल टू 11,400. आपल्याला सबट्रॅक्ट करतोय म्हणून काय होणार, साइन चेंज होतील. साइन चेंज झाल्यावर आपल्याला y कॅन्सल होईल. 70 प्लस 6 आपल्याला मिळाले, 70 मायनस 6 मिळाले 64 इज इक्वल टू 9,600 मिळाले. मग x इज इक्वल टू 9,600 अपॉन 64. x ची किंमत मिळाली आपल्याला 150.
50. आपल्याला एक्स आपण काय मानलेलं आहे, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस मानलेलं आहे. म्हणजेच आपल्याला क्वेश्चन जे विचारलाय ते आन्सर मिळालेलं आहे. मग द डिस्टन्स विच आय ट्रॅव्हल बाय बस इज 150 किलोमीटर. थँक्यू. तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओजला लाईक करा, शेअर्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.